नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोहमाया. आज आपण महाराष्ट्राची फेमस अशी शेगाव कचोरी बनवणार आहे. त्याच्यासाठी इथं मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे. वाट्या एकदम पूर्ण भरून घेतलेल्या आहेत, अजिबात अर्धवट वाट्या नाही आहेत, फुल भरून घेतलेल्या आहेत. आणि इथं चवीपुरतं चमचाभर मी इथं मीठ टाकलेलं आहे. आता इथं मी कोमट तेल करून टाकलेला आहे. 7 ते 8 चमचे मी इथं तेल वापरलेलं आहे. तेल टाकून ना एकदम पीठ आपल्याला एकजीव मळून घ्यायचं आहे की तेल आणि पीठ एकदम एकजीव झालेलं आहे. कचोरी बनवताना ना पीठ महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे पीठ मळताना ना अजिबात आपल्याला दुर्लक्ष करायचं नाहीये. दोन्ही हाताने आपल्याला पीठ एकदम तेल आणि पीठ एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. मला इथं 5 ते 10 मिनटं लागलेलं आहे पीठ एकजीव करून घ्यायला. जर आपण हातामध्ये जर गोळा करून घेतला ना की त्या पिठाचा गोळा झाला पाहिजे, इतकं पीठ एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जास्ती आपल्याला घट्ट पण मळायचं नाहीये आणि खूप जास्ती सैल पण मळायचं नाहीये. आपण जसं रोज चपातीसाठी उंडा मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकूनच मळायचं आहे. जास्ती पाणी टाकलं ना मैद्याला लगेचच पाणी सुटल्यावानी होतं, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मगच पिठाचा छान उंडा बनवून घ्यायचा आहे. पीठ मळून झालं ना की 15 मिनटं आपल्याला पीठ एका बाजूला मस्तपैकी झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून पीठ तोपर्यंत आपलं छान भिजल. तोपर्यंत आता आपण मसाले काढूयात. पॅनमध्ये 3 चमचे धने, 2 चमचे बडीशोप आणि 1 चमचे मी इथं जिरे टाकलेले आहेत. एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे धने जिरे भाजून घ्यायचे आहेत की थोडासा त्यांचा कलर बदलला ना आणि मंद असा वास यायला चालू झाला की लगेचच गॅस बंद करून आपल्याला हे धने जिरे बडीशोप थंड करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण हे थंड होऊस तोपर्यंत पुढचा मसाला काढूयात. त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8, कोथिंबीर घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12 आणि 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. तो थोडासा कट करायचा, नाहीतर मिक्सरमध्ये अजिबात बारीक होत नाही. भाजलेला मसाला आपला छानपैकी आता थंड झालेला आहे. आता हा आपण मिक्सरला एकदम जाडसर बारीक करायचा आहे, एकदम बारीक करायचा नाही, कारण का कचोरी खाताना ना थोडासा कसा दाताखाली आला ना की खूपच छान फ्लेवर लागतो. आणि मेन मसाला हा आहे धने जिरे आणि बडीशोपचा. आता आपण लगेचच हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे पण जाडसर बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. कढईमध्ये 2 पळ्या मी इथं तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जर कमी जास्ती वापरायचं असलं तर तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा मी इथं हिंग वापरलेला आहे आणि 1 चमचा तीळ वापरलेले आहेत. हिंग आधी चांगला तडतडून द्यायचा आणि तीळ पण चांगले तळून घ्यायचे. मग टाकायचं आपलं हिरवी मिरचीचं वाटण. हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा छान तळून द्यायचं आहे, एकदम त्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे. आता हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, गरम मसाला टाकायचा, आमचूर पावडर टाकायची आणि चांगलं परत हे मसाले तळून घ्यायचे. तळून घेतल्यावर आपण बनवलेला मसाला बारीक गॅसवर 5 मिनटं चांगला खमंग परतून घ्यायचा. आता हा मसाला परतल्यावर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे 1.5 वाटी बेसन पीठ. ही आहे आपली 1 वाटी बेसन पीठ. आता ही आहे अर्धी वाटी बेसन पीठ. आणि तुम्ही कचोरी खाताना ना तुम्हाला अजिबात वाटणार नाही की अरे की आपण हे बेसन पिठाचा मसाला बनवलेला आहे म्हणून. अजिबात टेस्ट ओळखायला येत नाही बरं का. चवीपुरतं मीठ टाकून आपण हे बेसन पीठ 15 मिनटं एकदम बारीक गॅसवर खमंग वास येऊस तोपर्यंत हे पीठ भाजणार आहेत. पीठ भाजायचीच थोडी मेहनत आहे. एकदा का पीठ भाजलं ना एकदम परफेक्ट मसाला आपला हा तयार होत आहे. पीठ पांढरे दिसते पण आता बघा एकदम खमंग भाजलं ना कलर थोडासा पिवळट दिसतोय. आता इथून पुढं अजून थोडासा वेगळा कलर दिसतो तुम्हाला. आता थोडासा पाण्याचा शितुडा देऊन पीठ चांगलं मिक्स करायचं. एकदाच पाणी टाकायचं नाही. जर एकदाच पाणी जर टाकलं ना तर बेसन होऊन बसेल. थोडा पाण्याचा शितुडा देऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मिक्स करायला थोडंसं अवघड जात असेल ना तर तुम्ही काय करा, आपलं
फुलपात्र असतं ना त्याच्या बुडाने थोडंसं कसं रगडा मस्तपैकी, की जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात गोळ्या राहणार नाहीत आणि तयार होईल आपला एकदम परफेक्ट शेगाव कचोरी मसाला. फुलपात्राने एकजीव हा मसाला केला ना 2 मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा मसाला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. मसाला काढून झाला ना तुम्हाला पाहिजेल तेवढी कोथिंबीर कट करून याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. कोथिंबीर टाकून छान मसाला एकदम मिक्स करून घ्यायचा. तोपर्यंत आता आपलं 15 मिनटं झालं. एकच नंबर पीठ भिजून झालेलं आहे. हलक्या हाताने छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि मीडियम साईजचे उंडे बनवून घ्यायचे आहेत. उंडा बनवताना थोडंसं हातावर आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकसारखे आपल्याला ह्या सगळ्या पिठाचे उंडे बनवायचे आहेत. हा उंडा आता आपल्याला हातानेच थोडासा मोठा करायचा आहे, जे आपण पुरणपोळीसाठी बनवतो ना त्या पद्धतीने. आणि इथं मी 1.5 चमचा हा मसाला टाकलेला आहे आणि चौकून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि हे पॅक करताना ना थोडंसं जे वरचं पीठ राहतं ना ते थोडंसं काढून टाकायचं आहे, जास्ती काढायचं नाही आहे. जास्ती जर तुम्ही पीठ काढलं ना तर कचोरी फुटायचा अंदाज असतो. आता ही कचोरी ना शेगाव कचोरी म्हणलं ना की ही एकदम पातळ कचोरी असते आणि तिला ना थोडंसं लाटावंच लागतं. या पद्धतीने मी इथे लाटलेली आहे बघा, एकदम भारी, कुठंही जाड नाही आणि कुठंही पातळ नाही आहे. ही अशी एकसारखी कचोरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने जे आपण बाकीचे उंडे बनवून ठेवले आहेत ना त्यामध्ये मसाला भरून आपण हे थोडंसं लाटून तेलामध्ये मस्तपैकी तळून घेणार आहे. मी तुम्हाला अजून एकदा हा उंडा दाखवला आहे इथं भरून. तुम्ही बघा कशा पद्धतीने मी हा उंडा पॅक केलेला आहे. सेम याच पद्धतीने जर तुम्ही उंडा बनवून कचोरी केली ना तर तुमची कचोरी अजिबात तेलात गेल्यावर फुटणार नाही. याच पद्धतीने तुम्ही उंडा बनवा आणि उंडा केला ना थोडासा तळहाताने आपल्याला उंडा दाबून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचा आहे एकसारखा. ही शेगाव कचोरी ना आमच्या महाराष्ट्रातली तर फेमस आहेच, पण आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना ना ही खूपच आवडते. लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मोठ्यापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही कचोरी फेमस आहे आणि खूप आवडीने लोक खातात या कचोरीला. कढईमध्ये तेल टाकून आपण चेक करायचे की आपली कचोरी तळण्यासारखं तेल झालं आहे की नाही. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. एकदम गरम पण नाही, एकदम मीडियम गॅस केलेला आहे मी इथं. तर हे बघा एकदम कचोरी आपली फुगून वरी आलेली आहे. बारीक गॅसवरच, एकदम बारीक गॅसवरच आपल्याला शेवटपर्यंत कचोरी तळून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर आपण तळल्यामुळं कचोरी किती छान फुगलेली आहे. जर मोठा गॅस केला असता आणि त्यामध्ये कचोरी टाकली असती ना तर अर्धवट आतमधनं कच्ची राहिली असती. त्याच्यामुळे कधी पण बारीक गॅसवरच कचोरी आपली तळून घ्यायची. अशाच पद्धतीने बाकीच्या कचोऱ्या पण आपल्या गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत तळून घ्यायच्या आहे. आणि मी तेलामध्ये जेव्हा कचोरी टाकलेली आहे ना मी तुम्हाला एक ना एक कचोरी तुम्हाला तेलामधनं काढताना दाखवलेली आहे आणि ती तुम्ही बघा किती फुगलेली आहे. कचोरी तळून झाली ना की लगेचच एखाद्या जाळीमध्ये ठेवा, नाहीतर तुम्ही ताटामध्ये टिश्यू पेपर टाकून कचोरी जर ठेवली ना तर तुमची कचोरी मऊ होईल. त्याच्यामुळे थोडंसं थंड होऊस तोपर्यंत कचोरी आपली जाळीमध्ये नाहीतर चाळणीमध्ये ठेवा. आणि तुम्ही बघू शकता फक्त 3 वाट्या मैद्यामध्ये परातभर कचोऱ्या झालेल्या आहेत. मी तुम्हाला इथं फोडून पण दाखवलेली आहे आणि हिचा आवाज एकदम भारी येतोय. आणि तुम्ही मसाला पण बघा एकदम 1.5 चमचा एकदम परफेक्ट मसाला झालेला आहे. आणि ह्या तयार झालेल्या आहेत आपल्या शेगाव कचोरी. तुम्हाला जर ही कचोरी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि ह्या कचोरीसोबत कोणती चटणी लागत नाही, फक्त तळलेल्या मिरच्या असल्या ना की एकदम कार्यक्रम कसा मस्त होतोय बघा. तुम्हाला जर शेगाव कचोरीची रेसिपी आवडली असली ना तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा.